नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. आपण बघता की आज 19 मार्च 2026ची रात्र. तर रात्री 10 ते 11 वाजता नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात जोरदार वारे सुटले. याच्यामुळे आपण पश्चिम महाराष्ट्रावर आहे. तर तुम्ही जर सध्या मॅप बघितला, छत्रपती संभाजीनगरकडे मोठ्या पावसाचे वातावरण आहे आणि त्याच्यामुळे जो काही पश्चिम घाटावरून पूर्वेकडून जो वारा हा अ, पश्चिमेकडे वाहताना आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतो आणि गुजरातच्या बाजूला इंदोरकडे देखील पावसाची शक्यता ही आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर आज जर बघितलं तर राज्यामध्ये बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. धुळ्याच्या भागामध्ये अतिशय जोरदार अशी गारपीट झाली आणि त्याच्यातला एक बेल्ट नाशिक जिल्ह्यातील सातमाने ते 8 ते 10 गावं झोडपून काढले असल्याने आणि शेतकऱ्यांना अक्षरशः त्यांनी अगदी अतिशय वाईट अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. डाळिंबाच्या बागा अक्षरशः बेचिराख करून टाकल्या त्या गारपिटीने. मोठी अगदी सुपारीच्या आकाराची देखील गार त्याच्यात पडली. गोट्या असतात काचेच्या, त्या आकाराची गार अ, पडली आज सातमाने भागामध्ये आणि बाकी ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र उद्या 20 तारीख. तर बघा मित्रांनो, हा जो पाऊस येतो, आता गारपीट येण्याचं जर कारण तुम्ही बघितलं तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये ही गारपीट होतच असते, परंतु त्याचे अंदाज हे 36 तास आम्हाला आधी समजतात. तर आता सध्या जर बघितलं तर गारपिटीचे चान्सेस हे उद्या 20 तारखेला देखील थोड्याफार प्रमाणात दिसतात. मात्र याचा सोर्स, याचा उगम कुठून आहे, हे जे ढग कुठून येत आहे तुम्ही बघता आता. हे बघा, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई. आता जर भारताचा संपूर्ण मॅप जर बघितला तुम्ही, तर संपूर्ण उत्तर भारतामध्ये अगदी बघा या भागात मोठ्या प्रमाणात ढग आणि हिमालयावर बर्फवृष्टी आहे. तर हे जे ढग बघताय, हे वातावरण फक्त भारतापुरतं मर्यादित नसून ग्लोबली 20 ते 25 देशामध्ये याचा प्रभाव सध्या दिसून येतो. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक, आपण जाऊ ह्या बाजूला. तुम्ही बघा इथे बगदाद आणि हा जो भूमध्य समुद्र, मेडिटेरियन सी, आपण तुम्ही बघू शकता की हा जो मेडिटेरियन सीचा भाग आहे. तर याच्यामध्ये जिथे एक लो प्रेशर सिस्टम आपल्याला दिसते, तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी हा जो भूमध्य समुद्र आफ्रिकेच्या आणि युरोप खंडाच्या वरती, ह्या ठिकाणाहून जे काही क्लाउड तयार होतं, ढगाळ वातावरण तयार होतं, जे बाष्पयुक्त वारे ते हिमालयाकडे चालतात आणि ते हिमालयावरती बर्फवृष्टी करत असतात. तर बघा आता ह्या ठिकाणी ढगांची मूव्हमेंट जर तुम्ही पाहिली सॅटेलाईट इमेजरीमध्ये, तर ही गोल फिरताना ह्या ठिकाणी दिसते आणि त्याचं इंडक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ते सरळ बाष्प भारताकडे लोटतंय. आणि कधी मार्च महिन्यामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या फेनॉमेना तयार होतात, बघा तुम्ही, ही गोल गोल जी फिरण्याची ही जी शृंखला आहे, इथे एक लो प्रेशर आहे. इस्तंबूल वगैरे जे कैरो आणि तेहरान, इराकची जी खाडी आहे, याच्यामध्ये या सगळ्या सिस्टीम आहे आणि याचा जो काही ही गोल फिरण्याची क्षमता जी तुम्ही बघू शकता, कशा मॅपच्या याच्यामध्ये तुम्ही बघा की जे काही ढगांचा जो दायरा आहे, भूमध्य समुद्र किंवा ब्लॅक सी किंवा कॅस्पियन सी, हा जो समुद्र असा आहे की जगातील एक विशेष आश्चर्य त्या ठिकाणी असं आहे की ह्या ठिकाणी सतत बाष्प उठत असतं आणि ते पूर्वेला हिमालयावर येत असतं, 4 ते 5 हजार किलोमीटर अंतर क्रॉस करून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्याचा फिरण्याचा दायरा आहे. तर आता जेव्हा आपण भारताकडे येऊ, तर भारताच्या ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बघा तुम्ही, आता आपण परत आपल्या महाराष्ट्रावर येऊ, तर जे जे बाष्प येतं, तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीने रडारवरती जर बघितलं तर आजच्या रात्री अशा पद्धतीनं आहे. आता उद्या जर बघितलं आपण, बघा उद्याचं जो दिवस जर बघितला तर नागपूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आणि पावसाची शक्यता दिसते. तर उद्या देखील दुपारनंतर पावसाचे वातावरण हे आपल्याला दिसते. तर बघा, उद्याचं जर चित्र जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागातून काही रेमिनंट दिसतात उद्या 20ला. आता 21 तारखेला जर बघितलं तर पावसाचे ज्या शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये,
तर ह्या 21 तारखेला बऱ्याच कमी होऊन जातात. मात्र त्यावेळेस हिमालयाच्या भागामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते येतं आहे आणि WD देखील तुम्ही बघू शकता, की हा WD भारताला क्रॉस करून गेला आहे. मात्र मागच्या बाजूने पुन्हा एकदा ह्या ठिकाणी वातावरण आपल्याकडे येताना दिसतंय. तुम्ही बघू शकता, की ह्या सतत येणारे जे पट्टे, हे पट्टे सतत महाराष्ट्रावर येत असतात. आता तुम्ही बघू शकता, की साधारणपणे 22, 23, 24 तारखेपर्यंत उद्याचा दिवस जर गेला 20 तारखेला, 21, 22, 23ला पावसाची शक्यता ही काही दिसत नाही आहे. 23, 24पर्यंत. मात्र 25, 24, 25, 24ची रात्र आणि 25 तारखेपासून पुन्हा एकदा वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होण्याचे चान्सेस आहे. 25, 26 एकंदर कसं असतं मित्रांनो बघा, की जे काही जे पुढचे अंदाज आहे, फार पुढचे अंदाज त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. म्हणून फक्त एक अंदाज लक्षात घ्या. आणि दुसरं असं, की जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान अंदाजक आणि जे काही संघर्ष आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट एक सांगतो, की हवामान अंदाज हे एक अंदाज म्हणून घेत चला. त्यातल्या कुठल्याही प्रकारचा इश्यू न करता, एक अभ्यासू माहिती करता आणि त्याच्या तुमच्या कामात सटीकता येण्याकरता फक्त घेत चला. सोशल मीडियावरती मी Facebook, Instagramवर काही व्हिडिओ टाकले, की काही अवलादी अशा आहे कमेंट करणाऱ्या. मला एक स्पष्ट या ठिकाणी हे सांगायचं आहे, की जर माझा हवामान अंदाज पटत नसेल, तर माझा अंदाजच पाहू नका. कारण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेकरता, लोकांकरता, शेतकऱ्यांकरता माझं काम आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी पाहायचंच नाही. ऑलरेडी मी 15 दिवसापासून सांगत होतो, की 19, 20, 21 पाऊस आहे. मी 4 दिवसापूर्वी ज्या व्हिडिओत 5 दिवसापूर्वीच्या व्हिडिओत टाकलं होतं, की गहू सोंगून घ्या. तरीही लोक आज म्हणतात, की तुम्ही सांगितलं नाही. आणि असं आहे, ज्यांनी सांगितलं गारपीट होईल लोक त्यांनाही शिव्या देत आहे. आणि मी सांगितलं द्राक्षावरती इंडस्ट्रीवर परिणाम होतो म्हणून मी जे काही 36 तासामध्ये जे काही IMD सांगते, की गारपीट होईल किंवा इंडियन ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे जे काही IIMT पुणे यांच्याकडून जे काही गारपीट आणि विजाचे इंडिकेशन येत असतात त्याच्यानुसार आम्ही सांगतो, की गारपीट होऊ शकते. अन्यथा कुणी सांगितलं असेल आधी 15 दिवस तर मार्च आणि एप्रिलमध्ये भविष्यामध्ये कायमच गारपीट असेल लक्षात घ्या. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये गारपीट ही राहणारच आहे. जोपर्यंत ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे तोपर्यंत राहणारच आहे ती. आणि मी अंदाज जे देतो, परंतु कमेंट करणाऱ्यांचे जर विशेष एक बघितलं तर माझे अंदाज नाही पाहिले तरी चालेल, तर चालतील त्यांनी, ज्यांना वाईट कमेंट करायचे असतील त्यांनी. म्हणून अंदाज हा अंदाज म्हणून घ्या. म्हणून मी सांगितलं दीपक जाधवने, की 26, 27 पाऊस येईल, तर तसं नसतं. एक इंडिकेशन दिलेलं असतं, की वातावरण त्या काळात खराब होतं आहे. म्हणून माझे जे काही अपडेटेड रोज व्हिडिओ मी टाकत जाईल त्याच्याकडे लक्ष द्या. आणि लोक 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो, 1 मिनिट बघतात आणि बाकीचं सोडून देतात आणि काहीतरी बरळत बसतात. त्यामुळे जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या बारकावे लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणून महाराष्ट्राच्या भागात उद्यापर्यंत, उद्या 20 आणि काही भागामध्ये जो दक्षिण तटवर्ती भाग आहे 21 तारखेपर्यंत जेमतेम थोड्याफार पावसाच्या शक्यता या आहे. फार मोठ्या पावसाच्या शक्यता आता कमी होतील पुढच्या 4-5 दिवस. नंतर ज्या काही सिस्टीम बनणार आहे त्याच्यामध्ये किती ॲक्युरसी आहे, काय ते सगळ्या आपण गोष्टी सांगत चालू. कारण उन्हाळ्याच्या दिवसाचे जे काही पाऊस असतात, हे पाऊस वादळी असतात आणि त्याच्यामुळे त्याची ॲक्युरसी ही कमी असते. मॉडेल रडार अगदी 12-12 तास, 15-15 तासापर्यंतच ॲक्युरसी देत असतं. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि ज्याला वाईट कमेंट करायचं त्यांनी माझे व्हिडिओ अजिबात पाहायचेच नाही किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ पाहिजे. धन्यवाद.